आज देखील लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अमित शहा व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीचे सर्वात सर्वे शरद पवार यांच्या नावाने टीकाशास्त्र सुरू केले आहे। आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवारांवर टीका केली, म्हणून असे वाटते की आज देखील महाराष्ट्रात शरद पवारांची किती मोठी ताकद आहे। आज देखील दिल्लीचे मोठमोठे नेते महाराष्ट्रात येत आहे। कुठेतरी त्यांना भीती वाटते आहे की लोकसभेमध्ये आपले खासदार पडतील, म्हणून ज्यांचा पक्ष विस्कटला, ज्यांना पक्षातून बंड केलं, ज्यांचे आमदार, ज्यांचे खासदार आपल्या खिशात आहे, तरी देखील आज भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना उद्धव ठाकरे, शरद पवार वर काँग्रेसवर टीका केल्याशिवाय पोट भरत नाही। म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय होणार हा देखील प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे। जर दिल्लीच्या नेत्यांच्या सभेच्या व त्यांच्या आश्वासनांच्या सर्वसामान्य मतदारांवर प्रभाव पडला नाही आणि तो जर झुकला तर पुढे काय होणार हे मात्र न बोललेलंच बरं। मगर शरद पवार जी आप सुन रहे हैं तो कल जरा प्रेस कॉन्फ्रेंस कर हिसाब दीजिए। 15 साल आपकी सरकार चली, केंद्र के अंदर 10 साल आपकी सरकार चली, आपने महाराष्ट्र को क्या दिया? केंद्र सरकारकडनं काय अपेक्षा आहे ही प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी जाऊन ते सांगायचे। सगळ्या देशातल्या विविध राज्यांमध्ये जाऊन तिथल्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून आणि त्याच्यावर उपाययोजना करण्याचं काम हे त्या कालावधीमध्ये पवार साहेबांनी केलं। आणि म्हणूनच या देशामध्ये पहिल्यांदा युनायटेड नेशन्सनी विशेषत्वाने पवार साहेबांच्या कामाचं रिकॉग्निशन करणारं पत्र हे त्या कालावधीमध्ये पाठवलं आणि शेतीच्या क्षेत्रात पवार साहेबांच्या नेतृत्वात उत्तम काम झालंय अशा प्रकारचं हे प्रशस्तीपत्र हे देशातलं नाही तर हे संयुक्त राष्ट्रसंघाच्या माध्यमातून त्या कालावधीमध्ये प्राप्त झालं। आणि मला असं वाटतं की या संपूर्ण सगळ्या वाटचालीमध्ये आज शेतीमध्ये तंत्रज्ञान आलं पाहिजे याचा आग्रह हा सातत्याने त्यांचा राहिला। जगभरातलं जे काही उत्तम आहे ते उत्तम शेतीमध्ये कसं आणता येईल याचे अनेक प्रयोग हे त्यांनी केले। कृषी विकास केंद्राच्या माध्यमातून त्यांनी केलेले प्रयोग हे खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की देशातलं सर्वोत्तम अशा प्रकारचं केंद्र जर कुठे असेल तर ते त्यांनी तयार केलेलं बारामतीचं जे केंद्र आहे की ज्या केंद्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आज संशोधन होत आहे। विविध प्रकारचे वाढ तयार झाले पाहिजेत। मग ऊसाकरता त्या ठिकाणी त्यांनी जी शुगर इन्स्टिट्यूट वसंतदादांची आज अत्यंत समर्थपणे ते चालवत आहेत। त्यातनं मोठ्या प्रमाणात कशा प्रकारे उत्पादकता वाढवता येईल, फळ पिकांमध्ये उत्पादकता कशी वाढवता येईल, हॉर्टिकल्चर हा विषय पवार साहेबांचा अत्यंत आवडता आणि आज महाराष्ट्र हा हॉर्टिकल्चरमध्ये देशात अग्रणी आहे। यात महत्वाचं योगदान जर कोणाचं असेल तर ते माननीय पवार साहेबांचं योगदान आहे, हे आपल्याला कधीच विसरता येणार नाही। शिक्षणाचं क्षेत्र असेल, सामाजिक न्यायाचं क्षेत्र असेल, पवार साहेबांनी कधीही मतांची चिंता केली नाही। सामाजिक भूमिका घेत असताना आपल्या भूमिकेशी प्रामाणिक राहायचं आणि त्या भूमिकेचा राजकीय परिणाम काय होईल याचा कधीच विचार करायचा नाही। अशा प्रकारे ही सामाजिक न्यायाची भूमिका त्यांनी घेतल्यामुळेच पवार साहेबांचं नेतृत्व हे जातीच्या पलीकडे, धर्माच्या पलीकडे, पंथाच्या पलीकडे, भाषेच्या पलीकडे अशा प्रकारचं सर्वमान्य नेतृत्व हे पवार साहेबांना निश्चितपणे तयार करता आलं।